तू कधी शांत बसून तुझ्या हाताच्या रेषांकडे पाहिलं आहेस? लोक म्हणतात यात तुझं भविष्य लिहिलंय, पण कधी विचार केलाय का की ज्यांना हातच नाहीत त्यांचं नशीब कसं असतं? नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाहीये, तर हा एक संवाद आहे वजा तुझ्याशी आणि तुझ्या आत दडलेल्या त्या अस्वस्थ मनाशी. जर तू नशिबावर विश्वास ठेवत असशील तर आज मी तुला अशा काही गोष्टी सांगेन ज्या तुझा हा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. आणि जर तू नशिबावर विश्वास ठेवत नसशील तर आज तुला तुझं स्वतःचं नशीब कसं लिहायचं याची गुरुकिल्ली सापडेल. प्रकरण 1. नशीब या शब्दाचा खरा अर्थ. आपल्या समाजात नशीब हा शब्द खूप स्वस्त झाला आहे. जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा लोक सहज म्हणतात नशीबवान आहे तो, आणि जेव्हा एखादा अपयशी होतो तेव्हा तो स्वतःलाच समजावतो नशिबातच नव्हतं, मी काय करणार. पण मित्रा, नशीब म्हणजे आकाशातून पडणारी एखादी जादूची काठी नाहीये. नशीब म्हणजे तुझ्या रोजच्या निर्णयांची एक न संपणारी साखळी आहे. कल्पना कर, तू एका जंगलात उभा आहेस. तुझ्या समोर 2 रस्ते आहेत. एका रस्त्यावर खूप काटे आहेत, पण शेवटी एक सुंदर गाव आहे. दुसरा रस्ता दिसायला सोपा आहे, पण शेवटी दरी आहे. तू कोणता रस्ता निवडतोस हा तुझा निर्णय आहे, आणि त्या निर्णयामुळे तुझ्या आयुष्यात जे घडतं त्याला लोक नशीब म्हणतात. नशीब हे कधीच आधीच ठरलेलं नसतं, ते प्रत्येक क्षणाला तू घेत असलेल्या निर्णयानुसार ठरत असतं. प्रकरण 2. विचारांची पेरणी. द सायकॉलॉजी ऑफ लक. एक प्रसिद्ध म्हण आहे, जसे तुझे विचार तसे तुझे आयुष्य. तुझा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तू त्यात नकारात्मकतेची, भीतीची आणि आळसाची बीजं पेरलीस तर तिथे यशाची फुलं कशी बरं येतील? जो माणूस सकाळी उठल्या उठल्या म्हणतो आजचा दिवस खराब जाणार आहे, त्याच्यासाठी तो दिवस खरंच खराब जातो, कारण त्याचं मन फक्त नकारात्मक गोष्टीत शोधत राहतं. नशीब हे मेंदूत सुरू होतं. मानसशास्त्रानुसार ज्याला आपण लक म्हणतो तो प्रत्यक्षात आपला पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन असतो. जेव्हा तू सकारात्मक विचार करतोस तेव्हा तुझा मेंदू संधी, ऑपॉर्च्युनिटीज शोधण्यासाठी प्रोग्राम होतो. संधी सगळ्यांच्या समोरून जातात, पण नशीबवान तोच ठरतो जो त्या संधीला ओळखण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतो. प्रकरण 3. सवयींचे साम्राज्य. तू आज जे काही आहेस ते तुझ्या गेल्या 5 वर्षांच्या सवयींमुळे आहेस, आणि तू पुढच्या 5 वर्षांत जे काही असशील ते तुझ्या आजच्या सवयींवरून ठरेल. नशीब एक दिवसात चमकत नाही, ते रोजच्या शिस्तीतून तावून सुलाखून निघतं. तू सकाळी किती वाजता उठतोस? तू दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर वाया घालवतोस? तू तुझ्या आरोग्यासाठी काय करतोस? यशस्वी लोक नशिबाच्या जोरावर मोठे होत नाहीत, ते त्यांच्या सवयी बदलतात, आणि मग त्या सवयी त्यांचं नशीब बदलतात. जर तुला तुझं भविष्य बदलायचं असेल तर तुला तुझं आज बदलावं लागेल. आजची एक छोटीशी चांगली सवय वजा, जसे की रोज 15 मिनिटं वाचन करणे, वजा 10 वर्षांनंतर तुला इतरांपेक्षा कितीतरी पटीने पुढे घेऊन जाईल. तेव्हा लोक तुला नशीबवान म्हणतील, पण त्यामागे तुझे 10 वर्षांचे कष्ट असतील. प्रकरण 4. मेहनतीचा पडदा आणि त्यामागचं सत्य. आवाजात थोडा जोर आणि आक्रमकता आणा. लोक म्हणतात नशीब असेल तर मेहनत न करताही मिळेल. हे जगातलं सर्वात मोठं असत्य आहे. खरं तर नशीब हे मेहनतीच्या घराचा पत्ता विचारत येत असतं. एखादा खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक जिंकतो तेव्हा आपल्याला फक्त तो क्षण दिसतो, पण त्या एका मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी त्याने 10 वर्ष स्वतःला उन्हात पावसात झिजवलेलं असतं. मेहनत म्हणजे नशिबाला दिलेली एक हाक आहे. ज्या दिवशी तुझी मेहनत सर्वोच्च शिखरावर पोहोचते त्या दिवशी नशिबालाही तुमच्यासमोर झुकावं लागतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही. ती कदाचित आज फळ देणार नाही, पण ती तुझं चारित्र्य घडवत असते, जे भविष्यात मोठ्या नशिबाला पेलण्यासाठी आवश्यक असतं. प्रकरण 5. संगतीचा अदृश्य परिणाम. तुझ्या नशिबाचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? अनेकदा तो आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या हातात असतो. जर तू अशा 5 लोकांसोबत राहत असशील जे नेहमी रडत असतात, नशिबाला दोष देतात आणि स्वप्नांची टर उडवतात, तर 6वा दुर्दैवी माणूस तू असशील. पण जर तू अशा लोकांच्या संगतीत राहिलास जे ऊर्जेने भरलेले आहेत, ज्यांना काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे, तर तुझं नशीब आपोआप बदलायला लागेल. कारण विचार संसर्गजन्य असतात. योग्य लोकांची संगत तुला न दिसणाऱ्या संधी दाखवून देते. म्हणूनच म्हणतात, शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो यू युअर फ्युचर. प्रकरण 6. अपयश आणि नशिबाचा खेळ. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो आणि ती अयशस्वी होते. मग आपण म्हणतो माझ्या नशिबात हे नव्हतंच. पण मित्रा, अपयश म्हणजे नशिबाने मारलेली चपराक नसते, तर तो नशिबाने दिलेला एक धडा असतो. थॉमस अल्वा एडिसन 10,000 वेळा अपयशी झाले तेव्हा त्यांनी असं नाही म्हटलं की माझं नशीब खराब आहे. त्यांनी म्हटलं, मला असे 10,000 मार्ग माहीत आहेत ज्याने बल्ब बनत नाही. नशीब हे फक्त त्यांनाच साथ देतं जे पडल्यावर पुन्हा उभं राहण्याचं धाडस दाखवतात. जे मैदानाबाहेर बसून नशिबाला दोष देतात
त्यांना नशीब कधीच काही देत नाही. प्रकरण 7. संधी आणि धाडसाचा संगम. नशीब म्हणजे काय? जेव्हा पूर्वतयारी आणि संधी यांची गाठ पडते तेव्हा त्याला नशीब म्हणतात. संधी पावसाच्या थेंबासारखी असते, ती सगळ्यांवर पडते. पण ज्याचं भांडं तयार असतं त्यालाच ते पाणी मिळतं. अनेकांना वाटतं की त्यांना संधी मिळाली नाही, पण खरं तर जेव्हा संधी आली होती तेव्हा ते एकतर झोपलेले होते किंवा भीतीपोटी त्यांनी पाऊल उचललं नाही. लोक काय म्हणतील या एका वाक्यानं जगातली करोडो नशीब जन्माला येण्याआधीच मारली आहेत. नशीब धाडसी लोकांवर प्रेम करतं. तू जेव्हा अंधारात उडी मारण्याचं धाडस करतोस तेव्हा नशीब तिथे प्रकाश घेऊन उभं असतं. प्रकरण 8. संयम वजा नशिबाची कसोटी. आजच्या इन्स्टंट युगात आपल्याला सगळं लगेच हवंय. 2 मिनिटांत नूडल्स, एका क्लिकवर सामान आणि एका दिवसात यश. पण नशिबाचं चक्र फिरण्यासाठी वेळ लागतो. निसर्गाचा नियम बघ, तू बी पेरल्या फळ मिळत नाही. त्या बीला मातीत कुजायला लागतं, मग अंकुर फुटतो, मग झाड होतं आणि मग वर्षानुवर्ष वाट पाहिल्यावर फळं येतात. नशीब सुद्धा असंच आहे. तू आज केलेली मेहनत उद्या नशीब म्हणून तुझ्या समोर येईलच असं नाही, पण ती येणार हे नक्की. यालाच म्हणतात संयम. जो टिकून राहतो त्याचं नशीब उघडतं. प्रकरण 9. स्वतःवरचा विश्वास. द अल्टिमेट की. या जगातील सर्वात मोठी शक्ती कोणती माहीत आहे? तुझा स्वतःवरचा विश्वास. जेव्हा संपूर्ण जग म्हणत असतं की तू हे करू शकणार नाहीस, जेव्हा परिस्थिती तुझ्या विरोधात असते, जेव्हा तुझ्या खिशात 1 रुपयाही नसतो, तेव्हा फक्त एकच गोष्ट तुला तारू शकते, ती म्हणजे तुझा आत्मविश्वास. स्वतःवर विश्वास असणं म्हणजेच नशिबाला आव्हान देणं आहे. ज्या दिवशी तू स्वतःला सांगतोस की मी माझं नशीब स्वतः लिहिणार, त्या दिवशी स्वर्गातल्या देवताही तुला साथ द्यायला सज्ज होतात. तू स्वतःला जसं बघतोस तसंच जग तुला बघायला लागतं. प्रकरण 10. निष्कर्षाकडे जाताना. आता तू विचार कर, तू अजूनही त्या नशिबाच्या नावाखाली हात राखून बसणार आहेस का? की उठून आपल्या कर्माने नशिबाच्या रेषा बदलायला सुरुवात करणार आहेस? नशीब हे लॉक केलेल्या दरवाजासारखं असतं. त्याची किल्ली तुझ्या कर्मात आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर तू काय करतोस यावर तुझं उद्याचं नशीब अवलंबून आहे. तू पुन्हा मोबाईल स्क्रोल करत बसणार आहेस की तुझ्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल उचलणार आहेस? मित्रा, नशीब हे कपाळावर नसतं, ते तुझ्या मनगटात असतं. तू जो घाम गाळतोस त्या प्रत्येक थेंबातून तुझं भविष्य उजळणार आहे. आज जर तू मनाशी पक्क केलंस की परिस्थिती कशीही असो मी हरणार नाही, तर समजून घे की तुझ्या नशिबाने तुझ्यासमोर गुडघे टेकले आहेत. उठ, स्वतःला सिद्ध कर आणि जगाला दाखवून दे की नशीब हे मिळत नसतं, ते मिळवावं लागतं. लक्षात ठेव, नशीब बदलायला सुरुवात आजपासूनच झाली आहे. फक्त चालत राहा. धन्यवाद.